मंडळी नमस्कार, मी विलास बडे घेऊन आलोय बडे मुद्दे। आणि आज बडे मुद्दे मध्ये आपल्याला एका अतिशय महत्त्वाच्या मुद्द्याची चर्चा करायची आहे, ज्या मुद्द्याला एका अंगणवाडी सेविकेनं वाचा फोडली। या राज्यातल्या गरिबांच्या विद्यार्थ्यांना, त्यांच्या मुलांना पोषण आहाराच्या नावाखाली नेमकं त्यांच्या ताटात काय वाढलं जातंय, त्यांना काय खायला दिलं जातंय, याची पोलखोल, इथल्या खौरावांची पोलखोल या अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओच्या माध्यमातून केली, म्हणून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली। कारवाई आता मागे घेतली आहे, पण प्रश्न कारवाईचा नाहीच आहे, प्रश्न इथं आहे, ज्याची आज आपल्याला बडे मुद्देच्या माध्यमातून चर्चा करायची आहे। सवाल आहे की आज अंगणवाडी सेविकेच्या व्हिडिओनं पोषण आहाराचं या महाराष्ट्रातलं भीषण वास्तव चव्हाट्यावर आलंय, इथल्या खाऊगिरीची पोलखोल झाली आहे का, याबद्दल आज आपल्याला बोलायचं आहे। आणि या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्या सोबत ज्यांनी हे सगळं चव्हाट्यावर आणलं, त्या अंगणवाडी सेविका देवयानी पारधी, या हिम्मतबाज, या ज्या अंगणवाडी सेविका आहेत ना, त्या आज आपल्या सोबत असणार आहेत। सामाजिक कार्यकर्ते अंजलीताई दमानी आपल्या सोबत असतील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या सुषमाताई अंधारे या सुद्धा आज आपल्या सोबत या चर्चेत सहभागी होतील। आपल्या सोबत राष्ट्रवादीच्या नेत्या हेमलताताई पाटील असतील आणि भाजपच्या प्रवक्त्या प्रेरणा होनराव या सुद्धा या चर्चेत सहभागी होणार आहेत। या सगळ्यांशी आपण बोलूया, त्यांच्या भूमिका समजून घेऊया आणि या राज्यातल्या गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांच्या ताटातला जो घास आहे ना, त्याच्यातला भ्रष्टाचार थांबणार कधी, हा सवाल विचारू। पण त्याआधी बघूया दिवसभरातले इतर काही महत्त्वाचे बडे मुद्दे। अंगणवाडीत दिला जाणारा पोषण आहार निकृष्ट असल्याचा व्हिडिओ बनवणाऱ्या अंगणवाडी सेविकेवर कारवाई, शिस्तभंग केल्याचा ठपका ठेवत केलं बडतर्फ। न्यूज 18 मराठीच्या दणक्यानंतर बडतर्फीची कारवाई मागे। 2014 मध्ये मवियाचा प्रस्ताव रिजेक्ट केला होता, मात्र 2019 मध्ये मवियाचा प्रस्ताव मीच पुढे केला। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या गौप्यस्फोटानंतर राजकारण तापलं। शक्तीपीठ महामार्गाविरोधात सांगलीत मवियाचा मोर्चा, आंदोलनात महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग, नागरिकांचा विरोध असतानाही महामार्गाचा हट्ट कशासाठी, विरोधकांनी उपस्थित केला सवाल। विलास घुले हत्ती प्रकरणात खासदार बजरंग सोनवणेच्या मुलाच्या अटकेसाठी बीडमध्ये मोर्चा, तर केसरीकर दाम्पत्याच्या हत्येच्या निषेधार्थ सांगली आणि कुपवाडा बंद, सांगलीत सकल हिंदू समाजाचा एल्गार। आणि शेवटचा मुद्दा, राहुल गांधींच्या मागणीनंतर पॅलेट गन प्रकरणी अखेर दिल्लीत गुन्हा दाखल, आंदोलनात पॅलेट गनचा वापर झाल्याचा आरोप, पोलीस स्टेशन समोर सुमारे 7 तास राहुल गांधींचा ठिय्या। वळूया आजच्या चर्चेच्या मुद्द्याकडे। मंडळी, खरंच सलाम आहे त्या धाडसी अंगणवाडी सेविकेला, जिनं दबावाला झुगारून बळी न पडता सत्य समोर आणण्याची हिम्मत दाखवली, जिनं भ्रष्ट व्यवस्थेचा बुरखा टराटरा फाडलाय आणि या राज्यातल्या गोरगरीब लेकरांच्या ताटात नेमकं काय वाढलं जातंय याचा जाब विचार। खरं तर तिचा सत्कार व्हायला हवा होता या कामासाठी, तिच्या धाडसाचं कौतुक व्हायला हवं होतं या महाराष्ट्राकडून, इथल्या व्यवस्थेकडून। पण काय झालं, ज्यांनी लेकरांच्या घासात माती कालवली त्यांच्यावर कारवाई करण्याच्या ऐवजी व्यवस्थेनं कारवाई केली त्या अंगणवाडी सेविकेवर। हा तर सरळ सरळ चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार, हा उपराटा न्याय झाला। म्हणून आवाज उठला, संताप उसळला, प्रश्न विचारले गेले आणि अखेर प्रशासनाला शहाणपण सुचलं आणि त्या धाडसी अंगणवाडी सेविकेचं निलंबन मागे घेण्यात आलं। पण निलंबन मागे घेतलं म्हणजे विषय संपला का? कारण हा विषय एका अंगणवाडी सेविकेच्या निलंबनाचा नाहीये, हा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या भविष्याचा, हा प्रश्न आहे आपल्या लेकरांच्या आरोग्याचा आणि हा प्रश्न आहे गोरगरिबांच्या तोंडचा घास कोण लाटतंय त्याचा।
सरकार बालकांच्या सुदृढ आरोग्यासाठी पोषण आहार देतं. या योजनेवर कोट्यवधी रुपये खर्च करतं. पण त्याची अंमलबजावणी होत असताना त्या आहाराचा दर्जा पाहिल्यानंतर एक संतापजनक प्रश्न उभा राहतो की या कोट्यवधी रुपयांच्या पोषण आहारात मुलांचं पोषण होत आहे की कंत्राटदारांचं पोषण होत आहे. कारण वारंवार बातम्या आपण पाहतो, कधी पोषण आहारामध्ये आळ्या सापडतात, कधी किडे सापडतात, कधी निकृष्ट दर्जाचं धान्य समोर येतं, तर कधी अशा डाळी आणि कडधान्य दिली जातात ज्या कुकरच्या 6-6 शिट्ट्यांनी सुद्धा शिजत नाहीयेत. मला सांगा, जे धान्य कुकरमध्ये शिजत नाही ते कोळ्या लेकरांच्या पोटात कसं पचणार? आणि जर त्यांनी तो सवाल विचारला तर चुकलं काय? वर कारण सांगितलं जातं, त्यांनी रील बनवली. मग रील बनवणाऱ्या नेत्यांचं काय? त्यांच्यावर कारवाई करणार? त्यामुळे हा केवळ निकृष्ट आहाराचा प्रश्न नाहीये, हा प्रश्न लेकरांच्या जीवाशी खेळण्याचा आहे. आणि तो आवाज दडपण्याचा प्रयत्न झाला का? ज्या लेकरांना 2 वेळचं पोटभर अन्न मिळणं संघर्षाचं आहे, त्यांच्या तोंडचा घास जर कोणी पैशासाठी, 4 पैशासाठी हिरावून घेणार असेल, त्यांच्या हक्कावर डल्ला मारणार असेल, तर अशा खाऊरावांना जाब विचारणं चूक आहे. त्या अंगणवाडी सेविकेवर कारवाई करणारी यंत्रणा कुणाच्या दबावाखाली होती हे महाराष्ट्राला कळणं गरजेचं आहे. कुणाला वाचवत होते हे लोक? निकृष्ट आहार पुरवणारे कोण होते? त्याची गुणवत्ता तपासणारे कोण होते? जबाबदारी निश्चित झाली का नाही? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेकरांच्या ताटात अशा प्रकारचं निकृष्ट अन्न देणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई होणार आहे की नाही? निलंबन मागे घेतलं म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेणाऱ्यांनी आज या सगळ्या प्रश्नांची उत्तर देणं गरजेचं आहे. आणि ही मिळाली पाहिजेत. कारण एका अंगणवाडी सेविकेचं निलंबन मागे घेणं हा शेवट नाहीये, ही सुरुवात असली पाहिजे. म्हणूनच चर्चेचा हा मुद्दा. आज बडे मुद्देच्या माध्यमातून काही सवाल आपण उपस्थित करतोय. सवाल आहे, अंगणवाडी सेविकेवर कारवाई करणारी यंत्रणा कुणाच्या दबावाखाली होती का? कंत्राटदारांनी दबाव टाकला का? कुणाला वाचवलं जात होतं का? म्हणून इतक्या तडकाफडकी ही कारवाई करण्यात आली. कारण काय? निकृष्ट पोषण आहार पुरवणारे कोण आहे? ज्यांचा वाटाणा 8-9 शिट्ट्यानंतर सुद्धा शिजत नसेल, तिथं शिजतंय काय? आणि मग प्रश्न हा सुद्धा आहे, जसे पुरवणारे आहेत तसेच पोषण आहाराची गुणवत्ता तपासणारे नेमके कोण आहेत? झारीतले शुक्राचार्य, ज्यांच्यावर कारवाई करण्याची हिम्मत प्रशासन दाखवणार आहे का? आणि ती का दाखवली नाही पहिल्या दिवशी? तिच्या व्हिडिओच्या नंतर जशी त्या अंगणवाडी सेविकेवर कारवाई केली, नियंत्रण करणारे ते कोण होते, तपासणारे कोण होते, त्यांच्यावर कारवाई का नाही झाली? आणि पुरवठादाराची जबाबदारी निश्चित का नाही झाली? कोण होता तो? का नाही सांगितलं जात? आज विचारणार आहे या सगळ्याबद्दल. आणि हे राज्यभरात सुरू आहे. एक वाचा फुटली या सगळ्या प्रकरणाच्या नंतर. लेकरांच्या पोटात काय जात आहे हा प्रश्न अतिशय गंभीर आहे, लक्षात घ्या. निकृष्ट पोषण आहार देणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार आहे का? हा प्रश्न त्या अंगणवाडी सेविकेची कारवाई केली, निलंबन मागे घेतलं नाहीये, प्रश्न हा आहे. आणि म्हणूनच जोपर्यंत अशा प्रकारचं निकृष्ट अन्न देणारे हे खाऊराव जे आहेत ना, भाऊरावांच्या महाराष्ट्रातले, कर्मवीर भाऊराव पाटलांच्या महाराष्ट्रातले हे खाऊराव, या सगळ्या खाऊरावांची शाळा घेणं गरजेचं आहे. त्यांना कठोर कारवाई त्यांच्यावर करणं गरजेचं आहे. पण त्यांना दिलं सोडून कारवाई कुणावर केली? जिने आवाज उठवला. या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत आज सगळ्या. कारण आज मुद्दाम आम्ही सगळ्या महिला नेत्या ज्या आहेत त्यांना बोलवलं या चर्चेमध्ये. त्याचं कारण आहे, त्यांचा खाऊशी खूप चांगला संबंध असतो. लेकराला काय द्यावं, काय दिलं जावं हे त्यांना चांगलं माहीत आहे. म्हणून त्या आज या विषयाच्या संदर्भात बोलणार आहेत आणि जाब सुद्धा विचारणार आहेत. आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमाताई अंधारे आहेत. ताई, स्वागत आहे तुमचं. आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्या प्रेरणा हुनराव आहेत. प्रेरणाजी, तुमचं सुद्धा स्वागत आहे. आपल्यासोबत हेमलता पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आहेत. खूप स्वागत आहे तुमचं सुद्धा.
ज्यांनी हा सगळा प्रकार महाराष्ट्राच्या समोर आणला, व्हिडिओच्या माध्यमातून आणला, लेकरांच्या ताटात काय वाढलं जातं हे महाराष्ट्राला सांगितलं, काळजीपोटी सांगितलं. देवयानी पारधी या सुद्धा या चर्चेमध्ये थोड्याच वेळात सहभागी होणार आहेत. आपण त्यांना सुद्धा या चर्चेमध्ये बोलतं करूया. आणि अंजलीताई दमानिया सुद्धा या चर्चेत सहभागी होतील. सामाजिक कार्यकर्त्या आहेत आणि भ्रष्टाचाराच्या वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये त्या सातत्यानं आवाज उठवत असतात. चर्चेची सुरुवात मला सुषमाताई तुमच्यापासून करायची आहे ती याच्यासाठी, खरं तर जेव्हा एखादा गुन्हा होतो, ज्याने तो उघडकीस आणला, त्यालाच इथं तर शिक्षेस पात्र, आणि ज्यांनी गुन्हा केला ते मात्र सुटणार. हे जे काही झालं या सगळ्या प्रकरणामध्ये, हे खाऊरावांना या महाराष्ट्रातल्या वाचवण्याचा प्रयत्न झाला का? सुषमाताईंशी संपर्क होत नाहीये, मी पुन्हा त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतो. पण आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी सरकारच्या वतीनं 2 मान्यवर पाहुणे आहेत. त्यांच्याकडे जाण्यापूर्वी अंजलीताई, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हो हो, अगदी व्यवस्थित. ताई, अतिशय संतापजनक हा प्रकार महाराष्ट्रातला समोर आला. लेकरांच्या ताटात नेमकं काय वाढलं जातंय हे समोर आणणाऱ्या त्या अंगणवाडी सेविकेवर कारवाई झाली, पण जे खौरव आहेत त्यांच्यावर नाही झाली. त्यांना वाचवण्याचा हा प्रयत्न होता का? तिचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न होता का? अगदी म्हणजे विलासोपाला कुठून सुरुवात करावी हेच कळत नाहीये. कारण आयसीडी डिपार्टमेंट इतकं भ्रष्ट डिपार्टमेंट दुसरं कुठचंच नाही. कारण याआधी मी THR या विषयावर लढले होते आणि आता शाळांमध्ये दिलेला हा जो पोषण आहार आहे तो सुद्धा इतका 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 सबस्टँडर्ड आहे. आणि त्याच्या विरुद्ध जर या एका महिलेनी, कारण तिला ती कळकळ आहे, ती एका मुलांची आई असेल आणि म्हणूनच जे ममत्व असतं स्त्रियांमध्ये, म्हणून त्यांना ती कळकळ जास्त वाटते आणि म्हणूनच त्यांनी तो एक व्हिडिओ बनवला आणि टाकला. आता त्याच्यात त्यांनी काही शिव्या दिल्या का, आयसीडीला दिल्या का, शासनाला दिल्या का? नाही. त्यांनी काय सांगितलं की रात्री भिजत घालून सुद्धा जर 10 शिट्ट्या वाजवून हे शिजत नाही असं जेवण जर आम्हाला लहान मुलांना द्यायला लागत असेल, आणि किती वर्षाची आहेत ती अंगणवाडीत येणारी 3 ते 6 वयोगटातली इतकी छोटीशी बाळं, त्यांच्यासाठी पोषण आहार पाहिजे. याच्यात पोषण जरा तरी आहे का? हा पहिला मुद्दा. दुसरा, आयसीडी डिपार्टमेंट जे हे सगळं सप्लाय करतं, आयसीडी हे काय आहे तर इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट याचं बनवलेलं नेशन वाईड ते डिपार्टमेंट असताना इतकं 3rd ग्रेडेड मटेरियल जर हे देत असतील आणि त्याच्या विरुद्ध जर कोणी सोशल मीडियावर त्या महिलेने टाकलं तर तिने काही शासनाविरुद्ध ती काही बोलली नव्हती. तिने फक्त सांगितलं की हे वाईट आहे, याला बदला आणि तुकाराम मुंडेंनी याच्यात लक्ष घालावं. आता कारण काय होतं, फार कमी चांगले अधिकारी उरलेत आणि त्याच्यात एखाद्याला वाटलं की आता आपण पोचावं, ती बाई कुठून पोचणार आहे? तिने पत्र लिहिली, कोणी बघणार आहे का? तक्रार केली, कोणी ऐकणार आहे का? तिच्याकडे दुसरा मार्ग काय आहे? आणि म्हणून जर तिने सोशल मीडियावर टाकलं तर खरा तिचा सन्मान करणं गरजेचं आहे. विलास, देर इज समथिंग कॉल्ड एज विसल ब्लोअर्स ऍक्ट. विसल ब्लोअर ऍक्ट मध्ये एखादा जर माणूस असेल जो सांगत असेल की माझ्या इथे जर भ्रष्टाचार होतोय किंवा 3rd ग्रेडेड मटेरियल सप्लाय होत आहे, तर मी त्या डिपार्टमेंटची विसल ब्लोअर आहे, तर तिला प्रोटेक्ट करणं गरजेचं होतं. आणि त्या आयसीडीच्या अधिकाऱ्यांनी ज्यांनी ते सबस्टँडर्ड सप्लाय केलं त्यांना पनिशमेंट व्हायला हवी होती. तसं न होता उलटा कारभार चाललाय. म्हणजे हे भ्रष्टाचारात इतके माखलेले आहेत, त्यांना आता काहीच सुचत नाही. लहान बाळांच्या याच्यात सुद्धा भ्रष्टाचार करतात, यांना लाजा कशा वाटत नाहीत. खरं तर मी माझ्या सहकाऱ्यांना विनंती करतो की तुकाराम मुंडे यांना आपण फोन करून या सगळ्या विषयाच्या बद्दल त्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करूया. त्यांचा फोन घेण्याचा आपण प्रयत्न करूया. पण या चर्चेत आपल्यासोबत सत्ताधारी पक्षाकडून भूमिका मांडण्यासाठी हेमलता ताई आपण सुद्धा आहात. खरं सांगा ताई, आज जे झालं ते झालं त्या ह्याच्यामध्ये त्या महिलेनं बोलता कामा नये.
तिने आवाज उठवता कामा नये, तिने सांगता कामा नये की या लेकरांच्या ताटात नेमकं काय वाढलं जातंय. हाच उद्देश होता तिच्यावर कारवाई करण्यामागचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 9 शिट्ट्या झाल्यानंतर सुद्धा जो वाटाणा शिजत नसेल तो लेकरांच्या पोटात टाकण्याचं पाप जे करतायत त्यांच्यावर कारवाई करण्याचं धाडस तुम्ही दाखवणार आहात का? आणि आत्तापर्यंत 24 तासापेक्षा जास्त काळ झाला ते का दाखवलं जात नाहीये? नाही, तिच्यावर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या अकलेची दिवाळखोरी खरंच लक्षात येते. की एखादी महिला जर तुम्हाला वारंवार तक्रार करते, तुम्हाला सांगते आणि एवढं झाल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये फरक पडत नाही. तिच्यासाठी एक आशेचा किरण तुकाराम मुंडे सर दिसतात आणि म्हणून ती तो व्हिडिओ करते. आता व्हिडिओ मधलं इंटेन्शन लक्षात घ्या. त्या व्हिडिओमध्ये ती काही चुकीचं बोललेली नाहीये. जी महिला सांगते की 9 शिट्ट्या झाल्या तरी तो वाटाणा शिजत नाहीये आणि त्यामुळे ती तो व्हिडिओ केला. मुंडेंना उद्देशून व्हिडिओ केला आणि अशा वेळेला ती काय म्हणते, मुलांना आपण कशा पद्धतीचा आहार देतो, हे न बघता आपण डायरेक्ट तिच्यावरती कारवाई करतोय. सीडीपीओचा रोल काय याच्यामध्ये? केंद्र आणि राज्य शासनाचा हा निधी सीडीपीओ त्याच्यामध्ये काय करतं? वितरण करणारी जी व्यवस्था आहे, जो कॉन्ट्रॅक्टदार आहे त्याच्यावरती कसल्या पद्धतीचा तो माल पुरवतो, तो स्वच्छ आहे का, तो योग्य प्रकारे जातो का अंगणवाडीमध्ये, याची देखरेख करण्याची जबाबदारी सीडीपीओची आहे. आणि अंगणवाड्यांनी कुठल्या तक्रार केली तर ती तक्रार योग्य आहे की नाही ते बघण्याची जबाबदारी आहे. अशा वेळेला तुम्ही सरकारी अधिकारी आहे, तुम्ही अशा पद्धतीचा व्हिडिओ कळत नाही आणि अशा पद्धतीने मूर्खासारखी त्या महिलेवरती कारवाई करणं, मला खरंच ही अकलेची दिवाळखोरी वाटते. त्या महिलेचं इंटेन्शन जर चांगलं होतं तर आपल्यामध्ये सुधारणा करण्याऐवजी जी महिला म्हणते की मी 18 वर्षापासून मानधनावरती आहे, म्हणजे तरी तिला तुम्ही सरकारी नोकर म्हणता आणि तिच्यावर कारवाई करता. या सगळ्यांवरती म्हणजे याच्यासाठी जे खरे गुन्हेगार आहेत, ज्यांनी हा खराब आहार वारंवार त्या अंगणवाडीला दिलेला आहे, मुलं सांगतायत की पालक सांगतायत की आहार चांगला नाही म्हणून महिला त्या घरून आपल्या आहार आणते आणि मी अशा अनेक अंगणवाडी कर्मचारी, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस बघितल्यात की ज्या घरून कोथिंबीर घेऊन जातील, घरून शेंगदाणे घेऊन जातील, पण मुलांना चांगला आहार देतील. अशा वेळी त्या महिलेवर कारवाई करण्यापेक्षा यासाठी जी सगळी चेन आहे त्या सगळ्यावरती कारवाई झाली पाहिजे. आम्हीही तीच मागणी केली आहे, आमची तीच मागणी असणार आहे आणि आम्ही 100% अशा ज्या महिला निर्भयपणे पुढे येऊन वस्तुस्थिती मांडतात त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम करणार आहे. ठीक आहे. तर तुम्ही सत्तेत आहात, पक्ष तुमचा आहे, मंत्रालय तुमच्याकडे आहे, तुम्ही सुद्धा मागणी करताय की त्या सगळ्यावर कारवाई झाली पाहिजे. खरं तर कारवाई करणं तुमची जबाबदारी आहे आणि ती केली जाईल अशी अपेक्षा करू. आज या कार्यक्रमाच्या नंतर या राज्यातल्या मंत्र्यांनी त्या सगळ्या कंत्राटदारावर कारवाई करणं गरजेचं आहे. तुम्ही मागणी करू नका, तुम्ही कारवाई करा, कारण ती कारवाई करणं तुमची जबाबदारी आहे. प्रेरणाजी, या राज्यामध्ये पोषण वाढावं, उद्याची पिढी आहे ती सुदृढ बनली पाहिजे, याच्यासाठी सरकार कोट्यवधी रुपये खर्च करतं. सामान्य माणसाच्या टॅक्समधून हे सगळे पैसे जातात, पण त्या पैशातनं पोषण कुणाचं होतंय? विद्यार्थ्यांचं की कंत्राटदारांचा? हा प्रश्न आज पडलाय. जर कंत्राटदारांचं पोषण इथं होत असेल तर ते रोखणार कोण? हा सवाल आहे. विलाजी, पुण्यामध्ये आपण या अंगणवाडी सेविका ताईंच्या वरती झालेल्या कार्यवाहीचा प्रकार बघितला, जो अतिशय निषेधार्ह आहे. आणि मी त्यांचं अभिनंदन करते की त्या चिमुकल्यांची काळजी करत रोज त्यांच्या सहवासात आईच्या बरोबरी असणाऱ्या त्यांनी हा प्रश्न उठवला आणि एफडीए वरती एक विश्वास दाखवत तुकाराम मुंडेजींना संबोधून त्यांनी ही कार्यवाही जी करण्याचा प्रयत्न केला ती अभिनंदनीय. मला आपल्याला हे सांगायचं की त्यांचं निलंबन हे निषेधार्हच होतं. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी ते कळताच तुरंत ते निलंबन रद्द केलं आणि त्यांची भूमिका ही ग्राह्य होती. त्यांनी कुठल्याही प्रकारचा चुकीच्या इंटेन्शननी शब्दांचा वापर न करता अतिशय प्रांजळपणे भूमिका व्यक्त केली आणि त्याच्यावरती कार्यवाही त्यांच्यावर न होण्याच्या ऐवजी या सगळ्या प्रक्रियेमध्ये जे दोषी आहेत ते कार्यवाहीला सामोरे गेले पाहिजेत अशी स्पष्ट भूमिका जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी घेतली आणि त्याला धरून सूचना देखील त्यांनी केल्या. पण कारवाई काय केली? आता कारवाई काय केली? ज्या तातडीनं त्या महिलेवरती कारवाई केली त्या तातडीनं कंत्राटदारावर का नाही कारवाई केली? का त्याच्याबद्दलची पावलं उचलली गेली नाहीत? तपासणी कोण गेलं तिथं? सॅम्पल घेतले का त्याबद्दलचे?
विलासजी, मला एकच सांगायचंय, म्हणजे माझा मुद्दा मी थोडासा पूर्ण करते. प्लीज. सरकार हे अत्यंत संवेदनशील आहे. या हा. विषयामध्ये या कंत्राटदारांना पाठीशी घालण्याचं काम कोणीही करणार नाही. विद्यार्थ्यांच्या, या चिमुकल्यांच्या रोजच्या ह्या आहाराशी निगडीत कुठलीही हायगाय सरकारच्या माध्यमातून होणार नाही. आणि म्हणूनच ती सेन्सिटिव्हिटी दाखवत जी महिला योग्य भूमिका घेऊन आली आहे तिच्या पाठीशी आम्ही उभे राहिलो. या अनुषंगाने येणाऱ्या काळ, म्हणजे आता 24 तासाचा वेळ या विषयामध्ये झालाय. आपल्याला मी विश्वास देऊ इच्छिते की कंत्राटदारांवरती आणि हा आहार जे सप्लाय करतात त्या लोकांवरती कार्यवाही नक्की होणार. सरकार सेन्सिटिव्ह आहे. तुकाराम मुंडेंसारखे एफडीएचे ऑफिसर आपल्याला पाहायला मिळतात जे धडाधड कार्यवाही करतायत आणि लोकांना विश्वास वाटतोय की सरकार या लोकांवरती कार्यवाही करणारच. त्यामुळे सेन्सिटिव्हिटी जी आहे ती आपल्याला एकंदर दिसतीये. मला आपल्याला हेच सांगायचंय की या कार्यकाळामध्ये सरकारने जनतेच्या आहाराला घेऊन अतिशय 2014 पासून आपण जी सेन्सिटिव्हिटी बघतोय, निव्वळ मुलांना शाळेतच आहार, घरी आहार योग्य मिळणार नाही म्हणून आधी शाळेत मिळायचा. आता त्या बरोबरीने आपल्या समाजातल्या सर्व घटकांना घरी देखील आहार मिळावा, अन्नाविषयी विना कोणाचीही वाताहत होऊ नये म्हणून अन्न सुरक्षा आपण बघतोय. 2014 पासून आता कोविड पासून आपण साधारणतः 80 कोटी लोकांची रिक्वायरमेंट ही फुलफिल करतोय. त्यामुळे सरकार हे फक्त एका पातळीवर नाही, योग्य अन्नाचा पुरवठा करण्यासाठी घरोघरी पाहिजे त्यांना अन्न मिळालं पाहिजे. दुसऱ्या बाजूला लाडक्या बहिणींसारख्या समाजातल्या त्या घटकांना ज्यांना जाणीव आहे त्यांच्या कुटुंबाचा तो स्तर लक्षात घेऊन महिला ही पैसे खर्च कुठे करते, पहिल्यांदा औषधावर आणि मग उत्तम आपल्या आहारावरती. लाडक्या बहिणीची काळजी सरकार घेत आहे. याच बरोबरीने आम्ही या चिमुकल्यांची देखील काळजी घेणार. तुम्हाला मी इतकंच सांगू इच्छिते, 2014 पासून जर आपण माल न्यूट्रिशनचा रेट बघितला, 2014च्या आधी 43% जो होता तो आजच्या दिवशी 32% वरती आलेला आहे. आज जे कमी झालेलं प्रमाण आहे हे सरकारच्या भूमिकांमधनच आपल्याला पुढे पाहायला मिळतंय. आपला देश आधी, आता म्हणजे आपण लॅक ऑफ कॅलरीज साठी कॅल्क्युलेट करायचो, आता मोर ऑफ कॅलरीजच्या बाबतीमध्ये आपण लोकांच्या हेल्थला घेऊन प्रश्न आपल्या समोर उपस्थित होत आहेत. लोकांची वजनं वाढतायत ही समस्या 2026 ची नाही ताई, ऐका ना ताई, कंत्राटदार गुटगुटीत होत आहेत विद्यार्थ्यांच्या पेक्षा. हा प्रश्न अतिशय गंभीर आहे. गुटगुटीत कोण होत आहे या सगळ्यातनं? विलासजी, मला सांगा. नाही, मला सांगा ना. 9 शिट्ट्या झाल्या, तुम्ही गृहिणी आहात. 9 शिट्ट्या झाल्यानंतर जो वाटाणा शिजत नसेल तो लेकराच्या पोटात जाऊन काय करेल? तो पचेल का? विलासजी, त्या बाबतीत मी पहिल्यांदाच भूमिका स्पष्ट केली. त्या भूमिकेमध्ये महिलेचं, अंगणवाडी सेविके ताईचं अभिनंदन आहे आणि योग्य ती कारवाई होत त्यांच्यावरती चुकीची कार्यवाही झाली म्हणून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी ती सेन्सिटिव्हिटी दाखवत तात्काळ ते निलंबन रद्द केलं. आम्ही याच प्रश्नाच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. ठीक आहे. अंजलीताई, संवेदनशीलता दाखवली असं ते म्हणतायत. खरंच या सगळ्या प्रकरणामध्ये संवेदनशीलता दिसली? नाही, प्रेरणाताईंना मला तेच सांगायचंय की कदाचित आपल्याला माहिती नसेल, हे ICD हे जे पोषण देतंय ते बिलकुल म्हणजे त्याच्यात THR नावाचा एक प्रकार आहे आणि हा तयार जे जेवण शाळांमध्ये दिलं जातं तो एक वेगळा प्रकार आहे. टेक होम रॅशन हा जो वेगळा प्रकार आहे, त्याच्यात तर अक्षरशः उंदराच्या लेंड्या, झुरळं सगळं सापडलंय. आणि मला प्रेरणाताईंना हा प्रश्न विचारायचा आहे की असं जेवण आपण आपल्या मुलांना घालू का? त्या ICDचे जे कमिशनर असतील ते हे जेवण त्यांच्या मुलांना 8 दिवस खायला घालतील का? जर याचं उत्तर नाही असं असेल तर ते जेवण कुठल्याही मुलाला ते देऊ शकत नाहीत. त्यांना तिथे पदावर काम करायचं तर करावं, नाही तर राजीनामा द्यावा. पण असं सब स्टँडर्ड खाणं त्यांनी कोणाला, मंत्री खातील का हे? तुम्ही खाल का हे? मी खाईन का? ते तुम्हाला आठवत असेल त्यांच्या कॅन्टीनमध्ये, आमदारांच्या कॅन्टीनमध्ये थोडंसं हे झालं तर ते बॉक्सिंग करायला उतरले. तोंडावर फेकलं काय, मारलं काय? मग हा राग कुठे जातो? गोरगरिबांची लेकरं ज्या वेळेस अशा प्रकारचं अन्न खातात, ही गोष्ट आजची एका व्हिडिओ पुरती नाहीये मर्यादित. कितीतरी बातम्या टीव्ही चॅनलवरून वर्तमानपत्राच्या कोपऱ्यांमध्ये जातात. आळ्या सापडल्या, किडे सापडले, हे सापडलं, ते सापडलं, विषबाधा झाली, हे सगळं होत आहे. पण त्याचं गांभीर्य कोण घेत आहे हा सवाल आहे ताई. म्हणूनच मला म्हणायचं आहे की या सगळ्यातले मूळ जे आहेत कंत्राटदार,
त्या सगळ्याला वाचवलं जातंय का? कंत्राटदारांनाच वाचवलं जातंय. आता जर आपण याच्या कंत्राटदारांची लिस्ट बघितलीत ना, तीच माणसं सगळे त्यांना तेच प्रत्येक ठिकाणी त्यांनाच ऑर्डर्स मिळतात, त्यांना टेंडर मिळतात. ते कशी टेंडरिंग करतात त्यांचं त्यांना आणि परमेश्वराला आणि आयसीडीला माहितीये. पण हे सगळे पॉलिटिकली कनेक्टेड, म्हणजे भाजपचं मी तुम्हाला नावं घेऊन पण सांगू शकते कोण कोण आहे ते. हा. पण हे सगळे नागपूरचे बरेच आहेत त्याच्यात, मुंबईचे बरेच आहेत त्याच्यात, आणि ज्यांची विमानं घेऊन पॉलिटिशियन्स देतात असे कॉन्ट्रॅक्टर याच्यात आहेत. आणि म्हणूनच ही टेंडर त्यांना दिली जातात. मग ते वटाणे चढो न चढो, मुलं जगो मरो, यांना काही घेणं देणं नसतं. कारण सरकारच्या सगळ्यांचे लागे बांधे यांचे झालेले आहेत. आणि म्हणूनच हे सब स्टँडर्ड खाणं मुलांच्या घशात घातलं जात आहे. मी चॅलेंज देते तुम्हाला पेढाताई, सगळ्यांना, भाजपच्या सगळ्या मंत्र्यांना, हेच वाटाणे एक आठवडा खाऊ द्या, मग आपण बघू. मग सगळ्या महाराष्ट्रातल्या मुलांना खाऊ दे. म्हणजे मला एका THRच्या वेळेस एका अंगणवाडी सेविकेनेच सांगितलं होतं की ताई, मी तर अक्षरशः आम्ही ते गाई सुद्धा तोंड लावत नाहीत अशी ती असतं, आणि त्याला जर आम्हाला मुलांना खायला घालायचं असेल, आमच्या जीवावर किती येतं हे यांना नाही कळत. आणि हे फॅक्ट आहे, हे मी तुम्हाला मुद्दाम सांगते. तुम्हाला हवे असतील ना असे असंख्य नंबर मी तुम्हाला पाठवू शकते, बोला एकदा त्यांच्याशी. हेमलताताई, मी एका जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी आहे आणि आम्ही सुद्धा शाळेमध्ये सुकडी खाल्ली आहे. मला अजिबात त्याच्याबद्दल जो राग, चीड, संताप काय येतो माहिती आहे? कुठं खावं ना पैसे, कुठं काय करावं ह्याचं तारतम्य राहिलं नाही. केवळ एक व्हिडिओचा प्रश्न हा नाही आहे. आता ताई म्हणाल्या, खरंच नेत्यांची लेकरं हे खातील का? का गरिबांची आहेत म्हणून त्यांना काही देणार का? हा सवाल आहे ना. किमान यापुढे ही व्यवस्था बदलली जाणार आहे का? त्यांना पोषण आहार म्हणतो आपण, पोषण होणारा आहार आम्ही देणार आहोत का? विलासजी, तुम्ही अगदी बरोबर बोललेला आहात. ज्यांना आपण उद्याची भावी पिढी म्हणतो, भारताचं स्वप्न म्हणतो, त्या मुलांच्या जीवाशी केवळ तुम्ही गरीब घरातले आहात म्हणून जर कोणी खेळत असेल तर ते अतिशय दुर्दैव आहे, फार मोठी चूक आहे. आणि या कोणालाही कुठल्याही पद्धतीने पाठीशी घातलं नाही पाहिजे. आणि माझ्या माहितीप्रमाणे मंत्री महोदयांनी हा विषय अतिशय गांभीर्याने घेतला आहे. मुख्यमंत्री महोदय याच्यामध्ये लक्ष घालतील. आणि जे कोणी ही साखळी आहे, अंजलीताई बोलल्या ते बरोबर आहे, ही साखळी आहे, वर्षानुवर्ष कार्य करणारी साखळी आहे. मी तर उलट या माध्यमातून सगळ्या अंगणवाडी सेविका आणि कर्मचाऱ्यांना, मदतनीसांना आवाहन करेल की कुठे कुठे तुम्हाला ज्या असे प्रकार सापडतायत ते तुम्ही पुढे येऊन सांगितले पाहिजे. त्या अधिकाऱ्यांवरती, त्या कंत्राटदारांवरती मोठ्यात मोठी कारवाई झाली पाहिजे. कोणीही पण कारवाई तर यांच्यावरच होते, कशा समोर येतील ताई? एक तर मेसेज दिला गेला ना, आज तुम्ही बोलला तर खबरदार म्हणून, तुम्ही बोललात तर तुमच्यावर कारवाई होईल. हा जो मेसेजिंग आहे ना, हे मेसेजिंग झालं ना. आज आपण बघितलं की जिल्हा परिषद अध्यक्षांनी तातडीनं ही कारवाई रद्द केली. हे जे कोणी कुठल्या पदावर बसलेले जे हे सगळे बाबू आहेत, त्यांचं हे काम असतं. परंतु एक लोकप्रतिनिधी यांनी या प्रकरणाला आळा घालण्याचं काम केलं. आता याची रीतसर चौकशी होईल आणि याच्यामध्ये जे कोणी दोषी आहेत, म्हणजे कुठल्या कंपनीने हा माल पुरवला, कशा पद्धतीने पुरवला, वारंवार तक्रार करून अशा पद्धतीचे वाटाणे का जात होते, या सगळा विषय अतिशय गांभीर्याने घेऊन आपल्याला मी अगदी जबाबदारी सांगते की अतिशय तात्काळ ह्या सगळ्या लोकांवरती कारवाई होईल आणि त्यांना त्या पद्धतीचा दंड होईल, त्यांना ब्लॅक लिस्टेड करण्यात येईल. आणि ज्या पद्धतीने या महिलेनी पुढे येण्याचं धाडस केलं, असं धाडस जर कोणी करत असेल तर त्याचं आपण नक्कीच स्वागत करू. सुषमाताई अंधारे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत फोन लाईनवरून. थोडंसं तांत्रिक अडचणीमुळे त्यांना प्रत्यक्ष येता आलं नाही. पण ताई, अंगणवाडी सेविकेवर जी कारवाई झाली त्यातनं एक मेसेजिंग झालं असं तुम्हाला वाटतं? बोलायचं नाही, गपगुमान काम करायचं, जे असेल ते द्यायचं, आणि तो दबाव आहे, त्या दबावाच्या खाली ही कारवाई झाली असं वाटतं तुम्हाला? मुळात महिला बालकल्याण विकास खात्याकडून महिलांच्यासाठी आणि बालकांच्यासाठी जे पोषण आहार दिले जातात, गर्भार मातेला दिला जाणारा पोषण आहार असेल, लहान मुलांना दिला जाणारा आहार असेल, मिड डे मील स्कीमचा आहार असेल, ह्या सगळ्या आहारांच्या माध्यमातून जी अतिशय आर्थिक विपन्न अवस्थेतली मुलं आहेत अशा मुलांच्यासाठी पोषण आहार गेला पाहिजे. पण हा आहार पोषक नसतोच, ज्याला आपण पोषण आहार म्हणतोय. आणि हे सरकारला माहित नाही असं नाही. म्हणजे
भाजपचे जे काही बोलघेवडे प्रवक्ते वगैरे असतात जे सांगतात की तुम्ही बोला, आम्ही याची दखल घेतो, मुळात त्यांनाच कोणी विचारत नसतं तिथे. आणि भाजपमध्ये असे कितीतरी लोक असतात की आमदारही असतात की ज्यांना तिकडची सरकारमधली जी कोर यंत्रणा आहे ती अगदी म्हणजे हिंग लावूनही विचारत नाही. भाजपाची आतापर्यंतची जर कार्यपद्धती बघितली, आपण एका अंगणवाडीच्या शिक्षिकेबद्दल बोलत आहोत किंवा मदतनीसाबद्दल बोलत आहोत, मुळात आतापर्यंत म्हणजे संभाजीनगरच्या अंगणवाडीच्या मदतनीस आणि पर्यवेक्षिकांनी मागच्या वर्षी अशाच पद्धतीने आवाज उठवायचा प्रयत्न केला आणि त्यातल्या 4 महिलांना भाजपाच्या सरकारमध्ये निलंबित करण्यात आलं. मी आपल्या लक्षात आणून दिलं पाहिजे की भाग्यश्री नवटाके सारखी अत्यंत कर्तव्यदक्ष IPS अधिकारी महिला जिने TET पेपर फुटीमध्ये सगळ्यात बेस्टेस्ट कामगिरी केली, जी राष्ट्रीय पातळीवर नवाजली गेली, मात्र या महिलेला याच राज्याच्या गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गडचिरोलीचा रस्ता दाखवला. अशा फडणवीसांकडनं आणि अशा भाजपाकडनं काय अपेक्षा करावी की महिला कर्मचाऱ्यांना ते सन्मानाची वागणूक देतील. मुळात ज्या अंगणवाडीच्या ताईंनी ही गोष्ट पुढे आणली, आज घडीला कुठल्याही जिल्ह्यात, लातूर असू देत, धाराशिव असू देत, बीड असू देत, अगदी पुणे असू देत, पोषण आहाराच्या नावाखाली दिला जाणारा जो आहार आहे तो कितीतरी कुटुंबांमधून अंगणवाडीतनं डबा घरी आणला जातो त्या लहान बाळासोबत आणि तो डबा गाई म्हशीच्या समोर ठेवला जातो. गाई म्हशींनी खावा या लायकीचाही तो डबा नसतो. हे सरकार आहे, ही भाजपा आहे. आणि विकासासाठी आम्ही गेलो म्हणणारे त्या जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी यावर मूग गिळून गप्प बसलेले असतात. जिथे आमदार खासदारांना बोलायला से नाही तिथं बोलघेवड्या प्रवक्त्यांना कोण विचारणार आहे बरं. त्यामुळे हे सगळं कुठल्याही हा सिग्नल आहे, हा संदेश आहे की तुम्ही आमच्या विरोधात बोलायचं नाही. सरकारच्या विरोधात बोलल्यानंतर नुसती पोस्ट टाकली तरी जर 68 सेकंदाला एक पोस्ट डिलीट होत असेल, सरकारच्या विरोधात बोलणाऱ्याला दिमागी नक्सली म्हटलं जात असेल आणि सरकारच्या विरोधात म्हणण्यापेक्षा लेकरांना चांगलं अन्न द्या एवढं, सरकारच्या विरोधात तर बोललीच नाही ती बिचारी, लेकरांना चांगलं अन्न द्या असं एखादी माऊली म्हणते त्यावेळेला तिच्या नोकरीवर गदा येते. हा दुसऱ्यांच्यासाठी मेसेज असतो की खबरदार, नोकऱ्या वाचवायच्या असतील तर गप गुमान राहा, आम्ही सांगतोय त्या पद्धतीने राहा. मी आपल्याला पुन्हा एकदा आठवण करून दिली पाहिजे, नांदेड मधल्या एका नर्सने 1.5 वर्षांपूर्वी आमच्याकडे कॉटन पुरेसं उपलब्ध नाही असं म्हटल्यावर त्या नर्सची नोकरी घालवणारं हे सरकार आहे. त्यामुळे कुठल्याही महिला कर्मचाऱ्या, ज्या संवेदनशील महिला कर्मचारी आहेत त्या महिला कर्मचाऱ्यांना कुठलाही से नाही. एका महिला तहसीलदाराला याच भाजपमधल्या आमदाराने चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काय पद्धतीने अर्वाच्य शिवीगाळ केली किंवा कशा पद्धतीने इकडच्या तुमच्या मुंबई मधल्या त्या काय गीता नेता कोण आहेत त्या आमदार, या कशा पद्धतीने कर्मचाऱ्यांशी आणि अधिकाऱ्यांशी वागतात, संतोष बांगरांची अधिकाऱ्यांशी काय भाषा असते, संजय गायकवाड कशा पद्धतीने कॅन्टीन मधल्या कर्मचाऱ्याला मारहाण करतो. पण हे सगळे लोक एक साधा विचार करत नाहीत की याचा पुरवठादार कोण आहे. आणि पुरवठादाराचा जर विचार केला तर लक्षात येईल की गेली अनेक वर्ष जेव्हा जेव्हा भाजपचं सरकार येतं त्यावेळेला जो पुरवठादार असतो तो नेमका नागपूरचा कसा असतो. त्या नागपूरच्या पुरवठादाराचं नाव आम्ही सांगायला सगळ्यांना ते नाव माहिती आहे. ते नाव अमृता वहिनींच्या जवळचं आहे की नाही हे अमृता वहिनींनीही एकदा स्पष्ट केलं पाहिजे. कारण सरकारमधले सगळे तुम्ही जे खाऊराव वगैरे जे म्हटलात ना की हे सगळे जे लाडक्या बहिणींचा ढोल फक्त फ्लेक्सवर वाजवतात, पण प्रत्यक्षात त्या लाडक्या बहिणी आणि त्यांची बहिणींची मुलं यांच्याबद्दल यांच्या मनात कुठलाही कसलीही आपुलकी संवेदनशीलता नाही. त्यामुळे मी विचारतो थँक्यू. प्रेरणाताई, हे जे पुरवठादार आहेत ते थेट सरकारशी संबंधित आहेत हा गंभीर आरोप केला जातोय. जरी ते तुमच्याशी संबंधित असतील नसतील तरी त्यांच्यावर कारवाई करण्याची धमक तुम्ही दाखवणार का? विलासजी, सगळ्यात महत्वाचा मुद्दा, मी 2च मिनिटात संपवते माझं बोलणं. मला असं वाटतं की मुख्य जो प्रश्न असतो त्याला नेहमी डायव्हर्ट करून पॉलिटिकली कोणाशी तरी कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला जातो, ते निव्वळ राजकारण आहे. आता जर पॉलिटिकली मोटिवेटेडच आपल्याला बोलायचं असेल तर तिथल्या जिल्हा परिषदेच्या स्थानिक अध्यक्षांनी गेलेली कार्यवाही आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे मूळ मुद्द्यात जर हात घालायचा आहे
तर त्याला मूळ मुद्द्यापासून भरकटवून कुठेतरी नेऊन बसवायचं. नाही, मूळ तर मुद्द्यावर निव्वळच बोलू आपण. आपल्याला मूळ आपण मुद्दा आरआरआर चर्चा त्या केल्यासारखं होईल. कारवाईचा इथे नाहीये, कोण ती कारवाई मागे विलाजी घेतल्याचा नाहीये. विलाजी मूळ मुद्दा हा आहे विलाजी निकृष्ट दर्जाचं जेवण. विलाजी हम्म. येस. तर त्याच विषयावरती आपण बोलतोय. हम्म. महिलेचं निलंबन रद्द होऊन तिला पुन्हा रुजू करून तिच्या भूमिकांच्या बाबतीमध्ये स्पष्टीकरण पॉलिटिकली सुद्धा देण्यात आलेलं आहे आणि प्रशासकीय सुद्धा मुद्द्यावरती देण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता राई उठायचं आणि कुठल्या मुंबईत जायचं, नागपूरला जायचं याच्यामध्ये काही अर्थ नाहीये. मूळ मुद्द्याशी बोला, त्या विषयावरती कार्यवाही झाली पाहिजे ही आमची पण मागणी आहे. त्या विषयावरती ज्या कंत्राटदाराकडनं त्या ठिकाणी सप्लाय झालेला आहे त्यांच्यावरती कार्यवाही झाली पाहिजे ही आमची पण मागणी आहे. जी आमच्या सुषमाताईंची मागणी आहे तीच आमची पण मागणी आहे. त्याच्यामध्ये काहीही तफावत नाहीये. राहिला प्रश्न कोणी कोणाचा आवाज ऐकण्याचा, माझा लातूरचा आवाज ऐकतील किंवा सुषमाताईंचा बीडचा आवाज ऐकतील. पुण्यामधनं जिल्हा परिषद अध्यक्षांनी त्यांचा आवाज त्या ठिकाणी प्रशासनापर्यंत पोहोचवलेला आहे. त्यामुळे मूळ मुद्द्याविषयी बोलूयात. छोटे मुद्दे सॉल्व्ह करत गेलो तर ऑटोमॅटिकली आपण मोठे मुद्दे हे सॉल्व्ह करणारच आहोत. त्याच्यामध्ये काही दुमत माझंही नाहीये, सुषमाताईंचंही नसावं. ठीक आहे, माझा वेळ संपलाय, पण केवळ आज आपण चर्चा केली आणि विषय सोडून दिला असं न होता, अंजलीताई, हा प्रश्न या राज्यातल्या लाखो त्या विद्यार्थ्यांचा आहे, कदाचित ज्यांना आवाजही नाही. कदाचित आम्ही माध्यमं आपण सगळेजण त्यांच्यापर्यंत पोहोचतही नसू. कदाचित ते गुपगुमान जे असेल ते खात असतील, जगत असतील, वाढत असतील. पोषण कुणाचा हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला. तुम्हाला काय वाटतं, या सगळ्या प्रकरणातली ही जी खाऊगिरी आहे ती थांबवायची असेल तर काय होणं गरजेचं आहे? तुमची काय अपेक्षा आहे? आता काय होणं गरजेचं आहे म्हणण्यापेक्षा आता ताई जे म्हणाले होत्या राष्ट्रवादीच्या हेमलताताई, त्यांना मला सांगायचंय की तुम्ही म्हणालात त्यांना ब्लॅकलिस्ट केलं जाईल, त्यांना अमुक केलं जाईल. ही माणसं ब्लॅकलिस्ट झाली होती. त्यांना ब्लॅकलिस्ट केल्यानंतर दुसऱ्या नावाने कंपनी उघडली, एकाने बायकोच्या नावाने उघडली आणि त्यांना पुन्हा ती टेंडर मिळाली होती. त्यामुळे हा त्याच्यातला उपाय नाही आहे. या लोकांना जोपर्यंत आपण जागृत करत नाहीत की ही लहान बाळं आहेत, अरे तुम्ही भ्रष्टाचार कशात करता ह्याचा तरी विचार करा. ते पहिलं THR जसं मी म्हटलं ते प्रेग्नंट बायकांना दिलं जातं आणि लॅक्टेटिंग महिलांना दिलं जातं. त्याच्यात 0 to 6 months पर्यंत दिलं जातं. ते THRचं प्रकरण. आणि हे जे आपण पोषण आहार म्हणतो तो पोषण आहार आहे 3 ते 6 वयोगटातल्या मुलांचा. तर प्लीज तुम्हाला थोडं जरी हृदय असेल तरी ही गटारगंगा तुमची बंद करा आणि काहीतरी तुमच्यात जर काही हृदय नावाची चीज असेल तर आता तरी ह्याच्यात भ्रष्टाचार होऊ देऊ नये. मी आत्ताच काही वेळापूर्वी अदिती तटकरेंना जेव्हा लिहिलं त्यांनी मला सांगितलं की त्यांचं हे रद्द केलेलं आहे. पण या प्रत्येक अंगणवाडी सेविकेला मी तर त्यांना मुद्दाम आवाहन करेन की अशा सेविकांना सांगा की तुमचे जे सोशल मीडिया आहे ते तुम्ही तुकाराम मुंडेंना पण टॅग करा आणि मलाही टॅग करा. अशा प्रत्येक गोष्टीवर आम्ही कारवाई करू असं जर आश्वासन दिलं तर अनेक गोष्टी पुढे येतील आणि आपण काहीतरी हे बंद करण्याचा म्हणजे त्या लोकांना लाजा तरी वाटतील. खरं तर यांची नावं घेऊन यांना लाजवलं पाहिजे, पण हे करणं गरजेचं आहे. आणि जर असं काही करण्याचा प्रयत्न जे मी मगाशी म्हटलं व्हिसल ब्लोअर प्रोटेक्शन ऍक्ट, जो व्हिसल ब्लोअर असेल त्याला प्रोटेक्ट पण करा आणि अशा असंख्य व्हिसल ब्लोअरना जर आपण ती ताकद दिली तर ही सगळी प्रकरणं कुठेतरी कमी तरी होतील, बंद होतील की नाही मला अजूनही शंका आहे. हेमलताताई, शेवटचा प्रश्न तुम्हाला आणि चर्चा थांबवतोय मी, पण आज अशा अनेक कदाचित अंगणवाडी सेविका असतील ज्यांच्यापर्यंत रोज ते देत असतील मुलांना, त्यांना सुद्धा त्याच्याबद्दलची तक्रार असेल, त्यांनी पुढे येऊन करावी का तक्रार? सांगावं का महाराष्ट्राला? तुम्ही आवाहन करताय का की यापुढे आणि सांगा जिथं जिथं लेकरांच्या ताटात अशा प्रकारचं वाढलं जात असेल त्याला वाचा फोडा? मी तर अगदी तुमच्या माध्यमातून सगळ्यांनाच असं आवाहन करते की हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे, कोणाच्या तरी जीवाशी खेळण्याचा आहे. त्यामुळं ज्या मुख्य आहेत म्हणजे ज्या सेविकांच्या मार्फतच हे अन्न दिलं जातं आणि त्यांना नक्की माहित असतं की अन्न कसं आहे, तर त्यामुळं त्यांनी सर्वांनी पुढे येऊन कुठेही काहीही अशा पद्धतीची गोष्ट घडली तर ती सांगावी. कदाचित आमच्यासारख्या काही काम करणाऱ्या महिला आहेत, आता अंजलीताईंनी पण सांगितलं, सुषमाताई, सगळ्या ज्या महिला आहेत त्यांना सुद्धा तुम्ही आम्हाला ही जरी माहिती सांगितली
तरी तुमचं नाव गुप्त ठेवून आम्ही तुमचा आवाज संबंधित खात्यापर्यंत पोहोचवू. परंतु आता तुम्ही जसं म्हटला तसं हा शेवट नाहीये, तर ही सुरुवात आहे आणि ही सुरुवात काहीतरी चांगलं घडण्याच्या दृष्टीने आपण बघितलं पाहिजे आणि सर्वांनी एकत्र येऊन कुठेही अशी गोष्ट घडली तर सर्वांनी एकत्र येऊन त्याचा प्रतिकार केला पाहिजे. अधिकाऱ्यांना, यंत्रणेला रुळावरती आणलं पाहिजे आणि त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न केले पाहिजेत असं मला वाटतं. खरंय, कुठलंही सरकार जेव्हा ती योजना राबवतं तेव्हा त्याच्या मागचा उद्देश खूप चांगला असतो. या योजनेचा उद्देश सुद्धा चांगला आहे. ज्यांना घरात 2 वेळच्या जेवणाची भ्रांत आहे त्यांचं कुपोषण होऊ नये, त्यांचं पोषण व्हावं, भरण पोषण व्हावं म्हणून कोट्यवधी रुपये खर्च करणारी ही योजना. पण त्या योजनेची अंमलबजावणी करत असताना पोषण होण्याऐवजी जर लेकरांचं शोषण होत असेल तरी थांबायला हवं. या अशा योजनांच्या माध्यमातून कुठले कंत्राटदार जर गुटगुटीत होणार असतील तर ते थांबलं पाहिजे. या सगळ्यातनं उद्याची पिढी जगणार आहे, ती वाढणार आहे आणि तिचं पोषण होणार आहे. किमान अशा गोष्टींमध्ये तरी जी खाऊगिरी असेल ती बंद झाली पाहिजे ही अपेक्षा आहे. गरिबाच्या तोंडातला हा जो घास आहे तो काढून घेण्याचं आणि त्यात माती कालवण्याचं पाप कोणी करता कामा नये. करत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे. ही एक मागणी जी आहे ती आपण करूया, ज्यांचा आवाज नाही त्यांच्या वतीनं. पण आज या चर्चेत आपण आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. बडे मुद्देच्या चर्चेत आज आपण इथेच थांबतोय. धन्यवाद. पण जाताना प्रेक्षकांचा कौल काय आहे विसरलो बोलण्याच्या ओघामध्ये. पण अंगणवाडी सेविकेच्या व्हिडिओनं पोषण आहाराचं भीषण वास्तव समोर आलं का यावर बघा प्रेक्षकांचा काय कौल आहे. 97% प्रेक्षक म्हणतात होय, 3% नाही म्हणतायत. पण खरंच हे जर भीषण वास्तव असेल तर ते वास्तव बदलणं इथल्या व्यवस्थेच्या समोरचं खूप मोठं एक आव्हान आहे आणि ते आव्हान पेललं जाईल. या आशेसह बडे मुद्देच्या चर्चेत आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.